नमस्कार. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अब्रार पटेल, मुक्काम पोस्ट नाचनखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ओके. आता आपण हा कुठल्या प्लॉटमध्ये आहेत सर आपण? हा फ्लावरच्या प्लॉटमध्ये आहे आणि 100% SCT वैदिक वापरलेला आहे. ओके. ही लागवड केव्हाची सर? ही 26 डिसेंबर 2025. म्हणजे जवळपास एक महिना महिना झाला आहे. हिला SCT वैदिकचा आपण पूर्ण बेसल डोस दिला आहे. त्याच्यामध्ये 8 बॅग सुरुवातीला 8 बॅगा कृषी अमृतच्या, 3 किलो RNPH आणि 2 बॅगा SSM आणि ह्युमस गोल्ड. हे आपलं क्षेत्र किती आहे सर टोटल? 30 आर आहे. 30 आर क्षेत्र आहे. 30 आरला आपण सगळा बेसल डोस पूर्ण दिला आहे. बेसल डोस दिल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतोय सर? त्याच्यामध्ये असं फरक आहे, याच्यावर म्हणजे 1 महिन्यापर्यंत अजूनपर्यंत याच्यावर कसलाही रोगाचा अटॅक झालेला नाही. ओके. तुम्ही पाण्याची कॅनप वगैरे बघू शकता. आणि 1 महिन्यामध्ये फक्त एकच फवारणी घेतलेली, हेल्थ फायटरची. ओके. ती पण प्रिव्हेन्शन म्हणून आपण ती म्हणून दिली होती, ती घेतली. थोडं कुठं थोडं फार मावा दिसत. त्याच्याने तो कव्हर होऊन गेला. ओके. त्यामुळे क्वालिटी आपल्याला परफेक्ट दिसते. मग येणाऱ्या टाईममध्ये याचं साहजिक उत्पन्नात हो, कमीत कमी 12 टन. जर 1 किलोचा 1+ तरी धरला पण याचा एक गड्डा, आपल्याला 12 टनपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. आणि क्वालिटी असल्यामुळे त्याला रेटचं तर अपेक्षित आहेतच. म्हणजे SCT वैदिक वापरून आपण समाधानी आहात. हो. बाकी रासायनिकचा काय अनुभव आहे सर याच्या आधी? रासायनिकचे तर ते वडील वगैरे ते करत होते. फर्स्ट टाइम स्वतःहूनच केलेलं आहे. ओके. तर ते त्याच्यामध्ये काय उत्पन्न येतच नाही. हां. आणि परत आपली सॉईल पण, म्हणजे आपली जमीन पण. यात आपल्या मातीमध्ये काय फरक जाणवतोय सर? माती आपली भुसभुशीत उराली होते, भुसभुशीत होते. त्याचाच परिणाम आपल्याला पिकामध्ये चांगला दिसतोय. म्हणजे SCT वैदिक वापरून आपण समाधानी आहात. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल सर? बाकी शेतकऱ्यांना मी हे सांगेल की त्यांनी वापरावं. कमीत कमी 15-20 गुंठे तरी वापरून बघावं, बरोबर. म्हणजे त्याच्यानंतरच त्यांनी पूर्ण क्षेत्रावर वापरावं. बिलकुल. येस. थँक्यू सर. थँक्यू.